दोन्ही 12th मॅन एकदा पुन्हा नावं कन्फर्म करा. एकदा अनाउन्स केली की नंतर अपडेट झालं की चेंज होणार नाही. आतापर्यंत 4 ते 5 तुम्ही सांगितलेत, फायनली कन्फर्म आहे. तर टीम खेळतीये मैदानावरती जानकी इंटरप्राइजेस पिंपळघर आणि त्यांना फाईट करतीये मैदानावरती प्रदीप दादा फॅम टीम जरीमरी अलीमघर. चला जाऊयात मॅच मध्ये. सामन्याची होतीये सुरुवात. ऑल द बेस्ट. टाइम आपण मॅच करतोय. 10:50 पहिला बॉल पडलाय आणि पहिल्याच बॉलवरती घडलाय काय तर मिड विकेटला झेलचा प्रयत्न अप्रतिम होता. पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन झालं जानकी 11 पिंपळघर टीमचं. पिंपळघर अलीमघर एकाच विभागातील ह्या दोन्ही टीम्स इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष. गोलंदाज तयार. इथे फटका अलॉंग दी कार्पेट. मिड ऑन नाही आहे. डीपमध्ये बॉल तिकडे ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनला एक सिंगल मिळते आणि पहिल्या बॉलवरती आल्या होत्या 2 धावा आणि 2 बॉलमध्ये तब्बल 3 रन आतापर्यंत बनवलेत 150च्या स्ट्राईक रेटनं. फलंदाज तुम्हाला सुरुवात करताना पाहायला मिळतोय सौरभ पाटील. त्याच्या सोबतीनं किरण आला. किरण मुन्ने डावखुऱ्या त्याचा फलंदाज. खूप मोठ्या अशा अपेक्षा टीम पिंपळघरला किरणच्या बॅटमधनं या ठिकाणी असतील. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांसाठी हे मैदान फार सुंदर आहे. बाउंड्री इकडे लवकर क्लिअर होती. त्याचा फायदा उचलेल का बॅटिंग करताना किरण. सूर्य जरी अस्ताला गेलाय ना या चंद्राच्या साक्षीनं या किरणला आशेचं किरण बनून आपल्या टीमसाठी खेळावं लागेल. हर्षचा अजून एक डॉट बॉल. 3 बॉलमध्ये 3 धावा झालेत. पहिलं P1 सुरू आहे. 4 षटकांची मॅच आहे. मागच्या मॅचमध्ये बाहुबली बरसताना आपल्याला पाहायला मिळाला. पवनपुत्र वडपे संघ वर्सेस टीम जांताराजा खारबाव अशी लढत होती. खारबावनं विजय संपादित केला आणि पुढच्या फेरीत थाटात दाखल झाली आहे टीम जांताराजा खारबाव. अभिनंदन सूरज पाटील. अजून एक सुंदर बॉल खोलात अगदी यॉर्कर्स जवळजवळ आपल्याला पाहायला मिळालं. सॉफ्ट हँडने खेळले. मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल त्या ठिकाणी ॲड केली जाते. एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे चाललाय. रन बॉल 4 चेंडू 4. खूप चांगली सुरुवात गोलंदाजी करताना हर्षच्या माध्यमातून. सौरभ ऑन स्ट्राईक. आक्रमकतेचं दुसरं नाव आहे आणि हा फुल टॉस तो खेचला लॉंग ऑनला. वॉर्ड कॅच. बॉडी बॅलन्स गमावला बट झेल सोडलेला नाहीये. अप्रतिम हा नजारा तुम्ही पाहू शकताय. फुलटॉस बॉल त्याच्यावरती लॉंग ऑनला मिसटाईम शॉट. सडकले घसरले पडले परंतु झेल सोडलेला नाहीये. या मातीला तो चिटकून राहिला कारण त्याला माहिती आहे झेल देखील त्याच्या हातामध्ये चिपकलेला तसाच आहे. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आत. त्या ठिकाणी थोडीशी दुखापत खेळाडूला होती आहे. पटकन जा थोडंसं पाणी घेऊन मैदानावरती. खेळाडूंची काळजी हे आपलं कर्तव्य. खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देणं हे आपलं काम आहे आणि प्रत्येक खेळाडूसाठी एक अप्रतिम सुंदर असे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. राजमाता जिजाऊ क्रीडांगण ज्या ठिकाणी तुम्ही पाहताय अनुभवताय स्पर्धेचा पहिला रात्रीचा खेळ. अतिशय सुंदर असं नियोजन पवनपुत्र वडपे ओमकार ग्रुप आणि आदरणीय रुपेशजी शेलार यांच्या स्वप्नातनं साकार झालेली ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय बाळाराम गणेश शेलार साहेब. रुतबा समंदर जैसा रखो शेर भी पाणी पिये तो सर झुकाकर असं व्यक्तिमत्व म्हणजेच बाळाराम गणेश शेलार आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांचे चिरंजीव रुपेशजी शेलार यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं हे आयोजन नियोजन तुम्ही पाहू शकता. या काही आठवणी आदरणीय स्वर्गीय बाळाराम शेलार यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच 40+ संघ असू द्या रेग्युलर टीम असू द्या सगळ्यांना त्यांचं विशेष पाठबळ राहिलं आणि त्यांनी दिलेलं प्रेम त्यांनी केलेलं कार्य हे वडपे गाव कधी न विसरणार आहे. म्हणून तर मरावे परी कीर्तिरूपी उरावे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय बाळाराम गणेश शेलार. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर हर्ष
न खूप चांगला सुरुवात या ठिकाणी दिलाय. पहिलं षटक हर्षचं आपण पाहिलं आणि आतापर्यंत कोणताही मोठा फटका त्याने खेळू दिलेला नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात रन्स या ठिकाणी ॲड केली जाते. एक सिंगल आणि काय गोलंदाजी केली आहे हर्ष पाटीलनं. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि धावफलकावरती धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. एक बाद 5 धावा. एका षटकाचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावर. चला सगळं काही जागेवर आहे. बाळा इकारे सर मैदानावरती होतील दाखल. एका षटकाचा खेळ झालाय. धावफलकावरती 5. टायमर ऑन. त्याकडे लक्ष असू द्या. स्पेशली फिल्डिंग टीम विथिन 15 मिनिट तुम्हाला 3 षटकं मैदानावरती पूर्ण करायचे आहेत. आतापर्यंत वेळ या ठिकाणी जर आपण पाहिली तर तुम्ही वापरली आहे बरोबर 5 मिनिटं. 10:50 पहिला बॉल पडलाय. 1 मिनिट तुम्हाला मी एक्स्ट्रा देतोय कारण अंपायर्सला मैदानावरती येण्यासाठी तो वेळ या ठिकाणी सेकंड ओव्हरमध्ये गेलाय. टीमची टोटल धावफलकावरती पहिल्या षटक झाल्यानंतर 5 धावा. सुरुवात थोडीशी नाजूक आहे. या ठिकाणी पुनरागमन येत्या 3 ओव्हरमध्ये करावं लागेल. ते म्हणजेच टीम पिंपळघरला. दुसरं षटक. पहिला बॉल टप्पा पडला खूप बाहेर आणि एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे जातात. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेचा आजच्या पहिल्या रात्रीचा खेळ आणि पहिल्याच रात्रीमध्ये प्रत्येक कॅप्टनचं ओपिनियन आपण या स्पर्धेबद्दल जाणून घेतलं. अवघ्या 5,000 रुपये प्रवेश फी मध्ये रजनी क्रिकेट स्पर्धा कुठे खेळायला मिळते तर त्याचं उत्तर आहे वडपे गाव. सेकंडचा कॉल 2 धावा अगदी आरामात या ठिकाणी पूर्ण झालेत. धावफलक 2 ने पुढे जातं. 8 या आकड्यावरती 8 धावा धावफलकावरती या ठिकाणी आतापर्यंत लागलेत. 4 षटकांची मॅच. कमीत कमी 35 धावेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पोहोचण्याचा मनसुबा असेल तर तुम्हाला फाईट बॅक करावी लागेल. कारण या रन्स ज्या करंट आहेत तिकडे प्रोजेक्टेड स्कोर फक्त 20 धावा दाखवतं. इथे फटका आता चांगला आहे. लॉंगॉनला फिल्डर आहे. संधी आहे झेलची. टिपला एक अजून एक सुंदर असा झेल आणि जरीमरी अलिमघरला मिळते सफलता दुसरी. भावेश पाटीलची एक चांगली कॅच या जवळ डीजे कडे संगीत आणि पुन्हा अजून एक चांगला झेल टिपल्यानंतर सेकंड विकेट मैदानावरती मिळतीये. 8ला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. टीम पिंपळघरला आता बाउन्स बॅक करावा लागेल. एका तरी फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. इथे बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. जी सुरुवात केली आहे हर्षनं ती सुरुवात आता टिकून ठेवताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रणव. 8ला 2 बाद. लेस दॅन रन बॉल आहे. 9 चेंडूमध्ये फक्त 8 धावा झाल्यात. आता फटका हा देखील फसला. एक्स्ट्रा कव्हरला फील्ड लॉंग ऑफला देखील आहे. लॉंग ऑफचे खेळाडू म्हणतात मी घेतोय आय विल टेक आणि त्यांनी टिपला एक सुंदर असा झेल आणि डाव संपलाय प्रतीकचा. शून्यावरती आले होते शून्यावरती परततील आणि धक्का लागेल 8ला 3रा.
मजा देखील काही वेगळी असते. जानकी 11 पिंपळघर सध्या स्ट्रगल सुरू आहे. 8ला विकेट गेलेत आतापर्यंत 3. कोणता असा फलंदाज जो कठीण परिस्थितीतून टीमला बाहेर काढेल ते पिंपळघरला शोधावा लागेल. एक मोठं नाव आहे पिंपळघर. बॅकफुटला गेले हलक्या हातानं विकेट जातात. हे बेस्ट आहे की सिंगल यावी, स्ट्राईक रोटेशन केलं जावं. कारण 8 वरनं धावफलक हलता हलता आहे ना 2 विकेट्स गमावले होते आणि फायनली आता सिंगल ॲड झाली आहे. षटकाराच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकांनी झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय मगनजी शेलार साहेबांच्या वतीनं पहिल्या बॉलपासून अंतिम बॉलपर्यंत हे पारितोषिक लाडक्या प्रेक्षकांसाठी दिलं जाईल. आतापर्यंत 3 झेल आपल्याला पाहायला मिळालेत या टुर्नामेंटमध्ये. जे प्रेक्षकांनी टिपलेत अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 मधील बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील बॉल चांगला आहे. थोडासा धोका दिला विकेटनं बॅटर्सला आणि हा चेंडू जातोय या ठिकाणी डॉट. रजनी क्रिकेट स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. येत्या काळामध्ये अजून एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेऊन आम्ही तुमच्या भेटीसाठी येतोय. भिवंडी विभागातील एक असं नाव ज्या नावानं जवळजवळ 25 वर्ष भिवंडी क्रिकेटची आणि त्या सोबतीनं भिवंडीतील जनतेला जागरूक ठेवण्यासाठी या भिवंडीकरांच्या सेवेसाठी तत्पर राहिला. लोक अगदी सभेचा असू दे, राज्यसभेचा असू दे, अनेक राजकीय क्षेत्रातील अपडेट्स असू दे किंवा क्रीडा क्षेत्रातील घडामोडी असू दे, ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचल्या असा एक निडर लढवय्या पत्रकार म्हणजेच आदरणीय राजेंद्र पाटील सर, त्यांच्या माध्यमातून लवकरच अपकमिंग बिगेस्ट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल. ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली प्रिन्स मूवीज यांच्या वतीनं एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 डे नाईट मॅचेस आहेत. 18 मार्च ते 22 मार्च या स्पर्धेचा कालावधी आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000 आणि प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मालिकावीरसाठी अगदी 2 व्हीलर मोटर बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि राजेंद्र रघुनाथ पाटील आणि गावदेवी स्पोर्ट लाखिवली आणि प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून हे आयोजन 18 मार्च ते 22 मार्च ग्रामीण धमाका डे नाईट मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. स्टे ट्यून विथ अस, जोडले रहा प्रिन्स मूवीज आणि राजेंद्र पाटील आणि परिवारासोबत. जेव्हा मैदानाच्या आत 2 ओव्हर्समध्ये धावा होते. धावफलकावरती 9, विकेट्स गेलेले होते 3. षटक सुरू झाला मैदानावरती 3रं आणि धावा धावफलकावरती 10. एकेका रनसाठी स्ट्रगल सुरू आहे. एकेका रनसाठी मैदानावरती संघर्ष सुरू आहे. पिंपळघरच्या फलंदाजांना देखील सांगावं लागेल, रख हौसला ओ मंजर भी आएगा, रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, ठक्कर ना बैठ तू यूं मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कारण टेनिस बॉल आहे ना शॉर्ट टर्म क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात अजून 4 ओव्हरची मॅच तुम्ही खेळता. एखादं षटक 16, 17, 18 पर्यंत धावेचं आलं तर रन्स फायटिंग टोटल मैदानावरती बनतील. कारण या रननं तुम्ही खेळलात तर फक्त 19 स्कोर कार्डवरती बनतील. अजून एक चांगला बॉल टप्पा पडलाय, खाली राहिलाय. फलंदाज देखील मैदानावरती म्हणत असेल, अरे इसमें मेरी क्या गलती थी मेरे भाई. टप्पा पडल्यानंतर खूप खाली राहिला बॉल. ही विकेट आहे ना एक वेगळं थरारक क्रिकेट, चित्त थरारक क्रिकेट आपल्याला दाखवतीये. आता टप्पा पडला, चाललाय यष्टीरक्षकाच्या पुन्हा एकदा हातात हा वेगात टाकला होता. खेळपट्टी अगदी पाटा, अगदी फक्त एकच आहे. गुडलेन स्पॉटवरती पडला तर थोडा खाली राहतोय, त्याच्या थोडासा मागे पडला तर कधी कधी बाहेर निघतोय. बट अर्ध्या विकेटवरती जरी टाकला ना, शॉर्ट ऑफ लेन हाफ ट्रॅकर इथे गोष्टच नाही आहे. जास्त बाउन्स नाही आहे विकेटवरती पडल्यानंतर. बॉल खूप खाली डीप राहतात. इथे षटकार जितके आतापर्यंत आपण पाहिले ना, इन टू द प्लॉट आउट ऑफ दी स्लॉट, बॅटच्या समोर जे रडारमध्ये पडलेत ना ते सीमा पार गेलेत. आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर जास्तीत जास्त बॉल डॉट बॉलचं पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आता थांबली आहे. एकही रन आतापर्यंत गोलंदाजानं खर्च केलेली नाही आहे. ज्याही आल्यात ना त्या 22 झाल्यात आणि त्या बॉलर्सच्या खात्यामध्ये टॅली केल्या जात नाही. मुकेशचं पहिलं मेडन षटक येईल का?
इथे लाईन चेक केली जाईल. कीपर बीट, लक फॅक्टर ऑन. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा, 4 धावा. आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती या चौकार आला. थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी जरूर झाली आहे आणि षटक संपलंय मैदानावरती नंबर 3. आणि धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा धावफलकावरती. आजची रात्र या विभागातील त्या सोबतीनं भिवंडी परिसरातील अनेक संघ आपल्याला पाहायला मिळाले. बट उद्या आहे ना या स्पर्धेमध्ये अनेक मोठ्या टीम्स तुम्हाला खेळताना दिसतील. भिवंडी परिसरातून असतील, मानकोली परिसरातून असतील, अमने लोणाड परिसरातून असतील, त्या सोबतीनं टिटवाळा परिसरातील असतील आणि PTC बेल्ट असं क्रिकेट उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याचा पहिला सामना इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. सागर आणि त्याची आर्मी मैदानावरती उतरेल. तुषार शेळकेचा शेळके ब्रदर्स पोगाव आणि त्यांना फाईट करेल टीम कुकसे. त्यानंतर निंबवली इन ॲक्शन आणि निंबवलीला फाईट करेल टीम चौधरपाडा. त्यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नंबर 3 पडघा वडवली आणि त्यांना फाईट करेल टीम भाटाळे. त्यानंतर चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल भावाळे आणि त्यांना फाईट करेल टीम रहाणाळ. आणि उद्याचा पहिल्या फेरीतला अंतिम सामना मॅच ऑफ द नाईट सध्याच्या घडीला प्रचंड फॉर्ममध्ये असणारा मोनिश पाटील प्रतीक, आदित्य, मनीष, परेश गोराटकर यांचा जय हनुमान टेंबवली. वेदांत गोलंदाजी मार्कवरती रेडी आहे आणि टेंबवलीला उद्या फाईट करणारी टीम आहे. एक काळ भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा ज्या नावानं दणानून सोडलेला आहे हाय वेदिवे. मजा येतील उद्या मॅचेसला. पुन्हा एकदा सांगतो रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी बॅटर्स आऊट झालेत. पहिली मॅच आहे पोगा विरुद्ध कुकसे, दुसरा सामना निंबवली विरुद्ध चौधरपाडा, तिसरा सामना भाटाळे विरुद्ध वडवली पडघा आणि चौथा सामना भावाळे वर्सेस रहाणाळ आणि पाचवा सामना टेंबिवली वर्सेस हायवे दिवे. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 17 धावा. 17 लॉस ऑफ 3. 17ला 3 बाद. तर उद्याच्या मॅचेस आपण बरोबर 5 वाजता सुरू करतोय. वेळेवरती या. पोगाव कुकसे इथे हलकंसं अपील. हाऊज दॅट. अंपायर समोर क्वेश्चन जरूर विचारला गेला. तिकडे मात्र जातीय विकेट रनआउट. फलंदाज होतात बाद आणि लागलाय रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का. 17ला 4 बाद. टीम जानकी 11 पिंपळगर. त्यानावरती येतात हर्ष पाटील. एका मागोमाग एक विकेट जातीय. ओव्हर नंबर देखील सुरू झाली आहे. मैदानावरती 4 धावा झाले धावफलकावरती फक्त या ठिकाणी 18. इथे देखील बॉल हवेत. कॅच अ कॉल. मिड विकेट डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. जाती अजून एक विकेट आणि धक्का लागलाय मैदानावरती 18ला नंबर 5. अठरा धावा धावफलकावरती विकेट्स गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 18ला या ठिकाणी 5. एका मागोमाग एक विकेट जातीय आणि सातत्यानं आपण पाहताय गोलंदाजांचं जे वर्चस्व ते या मॅच मध्ये खतरनाक आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती धावा 18, 5 बाद. अजून किती बनतील. फक्त बॉल शिल्लक आहेत. मैदानावरती 3. अतिशय सुंदर असं आयोजन रुपेशदा शेलार त्या सोबतीनं ओमकार ग्रुप आणि पवनपुत्र वडपे यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं. या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस
बिनार वर्सेस केवणी दिवे अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीम आपण टॉससाठी रेडी राहायचं. आपण चर्चा करत होतो रुपेशदादा शेलार यांच्याबद्दल. बाप नावाची पोकळी आहे ना, आयुष्यामध्ये बाप गेल्यानंतरच कळतं. जोपर्यंत बाप घरात असतो ना तोपर्यंत मुलाला कधीच टेन्शन नसतं की घरामध्ये आज जेवण काय बनणार आहे. पण ज्यावेळी बाप नावाचा शब्द आयुष्यातून वजा होतो ना त्यावेळी खऱ्या अर्थानं जिम्मेदारी म्हणजे काय आयुष्यामध्ये तेव्हा कळतं. बाप नसणं म्हणजे श्राप वाटतं. बघता जगाकडे केलेलं मी काहीतरी पाप वाटतं. होते काय घालमेल मनाशी ठाऊक माझ्याच मला, उभारतोय साम्राज्य मात्र पण गमावलाय मी माझा राजा. असा राजा म्हणजे स्वर्गीय बाराम शेलार साहेब. आणि आज काका जर वरून मॅच पाहत असेल तर ते देखील म्हणतील आज माझ्या मुलानं असं काही केलंय की बापाला का आभाळ म्हणतात हे बाप गेल्यावरती कळतं. पण ज्यावेळी मुलगा परिवाराची जिम्मेदारी सांभाळतो ना त्यावेळी त्याच्यासाठी दुसरा वाघ कुणीही नसतो. म्हणजे आज काका देखील असते ना ते देखील म्हणाले असते की माझ्या गावातील जंगलाचा शेर मी माझ्या घरामध्ये पाळलाय आणि त्याचं नाव आहे रुपेश शेलार. इतकं सुंदर असं आयोजन, आज वडपे गावाचं नाव मोठं करणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. एक मोठा फटका पाहिजे, एक मोठा फटका पाहिजे पिंपळघरला. फिनिश या ठिकाणी तुम्ही चांगलं केलं ना तर यावेळी मात्र विकेट रनआउट 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 तो प्रवास सुरूच आहे. ते काही संपायचं नाव घेत नाहीये. एक सिंगल ॲड झाली आहे आणि दुसरी रन घेत असताना फलंदाज अजून एक या ठिकाणी रनआउट झालेत. नाही आहेत का? ओके, दोन्ही बाजूनं स्ट्राईक कंपल्सरी तुम्हाला सोडायचे. एका बाजूला बॅटर्स थांबले होतं त्यामुळे इकडे अंपायरनं नॉट आऊट घोषित केलं. टीम खारबाव आपण आयोजकांसोबत संपर्क साधायचा. टीम खारबाव एक सिंगल अजून ॲड केली जाईल आणि आत्ता मात्र फलंदाज होतील त्या ठिकाणी रनआउट आणि डाव मैदानावरती संपलाय. या ठिकाणी आपण पाहताय पहिला आणि पहिला डाव संपल्यानंतर टीमची टोटल 21-22चं रनचेस. चला या वळूया टॉसकडे. तर टॉससाठी आपण आमंत्रित करूयात आदरणीय निलेश पाटील साहेबांना, मनीष पाटील साहेबांना, श्रीकांतजी डोंगरे साहेबांना आणि शरदजी वडोलकर साहेबांना. या चारही आपल्या अतिथी पाहुण्यांच्या शुभ असं नेक्स्ट मॅचचा आपण कॉइन स्पिन करतोय. एका बाजूला टीम आहे केवणी दिवे आणि दुसऱ्या बाजूला आहे बिनार इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. चला या पाहुण्यांना रिक्वेस्ट आहे काही क्षणात आता कॉइन या ठिकाणी आपण स्पिन करतोय. स्वागत आहे दोन्ही टीम कॅप्टनचं. वेलकम, स्वागत आहे तुमचं स्वर्गीय बाळाराम गणू शेलार राकेश इंटरप्राइजेस टॉस बॉक्समध्ये. हाय कॉइन आहे, स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी आपण बनवलंय. तर पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. टेल अँड हेड अशा प्रकारे तुम्हाला कॉल करायचा आहे. बिनारच्या कॅप्टनचा कॉल हेड अँड टेल इट इज म्हणजे टॉस जिंकलाय या ठिकाणी टीम केवणी दिवे. आणि मान्यवरांना रिक्वेस्ट दोन्ही कॅप्टनला ऑल द बेस्ट करून आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. थोडी चर्चा दोन्ही कॅप्टनसोबत करू. वेळ आपल्याकडे. मागचा सामने आतापर्यंत पाहिले असतील. बॅटिंग झाली तर 50 देखील बनतात. जर फलंदाजी नाही चांगली झाली तर 31 किंवा 21 देखील बनतात. टॉस अशा स्टेजला आहे ना, अशा ग्राउंडवरती खूप इम्पॉर्टंट असतो जिकडे चेस पण होतं डिफेंड पण होतं. नाणेफेकी जिंकले, निर्णय काय? फिल्डिंग करणं. 4 ओव्हरची मॅच आहे. एक प्रश्न, अगदी आयोजन जर पाहिलं ना तर बोलण्यासाठी शब्द फार कमी आहेत. पण एक संघनायक म्हणून इकडे आल्यानंतर आणि इथलं आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतं? खूप म्हणजे इथं आल्या आल्या आम्हाला असं वाटलं का म्हणजे खूपच आयोजन सुंदर केलेलं आहे. ग्राउंड पण मोठं आहे आणि लाईटचा बोलायचं झालं तर उजेड पण भरपूरच आहे. असा जास्तीत जास्त नाही बघायला भेटत की एवढा उजेड एवढं मोठे ग्राउंडमध्ये. पण त्यावेळी करून दाखवलं, त्यांच्या मनापासून आभार वाटतो. आयोजकांची देखील त्यामागे मेहनत आहे. आणि जर चर्चा झाली लाईटशी तर त्याचं श्रेय पूर्ण जातं आपल्या लाईट्समॅन रुपेश पाटील खांडपे यांना.
4 षटकांची मॅच आहे, फिल्डिंग घेतली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा करूया आपण केवनी दिवेच्या कॅप्टनला. ऑल द बेस्ट. आपल्यासोबत भिनाचे कॅप्टन आहेत. दादा टॉस हरलाय, बॅटिंग करायची आहे. इथे मैदानावरती रिझल्टना जो मेहनत करेल त्याच्या बाजूने येतोय. काय वाटतं की 4 ओव्हर किती बनल्या पाहिजे सध्या विकेटची कंडिशन पाहून? कमीत कमी 40 तरी बनल्या पाहिजेत. ॲज अ बॅट्समन सगळ्यात जास्त अपेक्षा कोणाकडनं? बॅट्समन प्रणय दोघांकडनं. प्रणव आणि प्रणय म्हणजे पी फॉर विक्ट्री कदाचित तसं पाहायला मिळेल. आयोजनाबद्दल काय म्हणशील? भिनारला देखील खूप स्पर्धा होतात. भिनारचं ग्राउंड देखील अतिशय सुंदर आहे आणि भिनारनं टेनिस बॉल क्रिकेटला अनेक स्टार दिलेत. पण आज या मैदानावरती आल्यानंतर वडपेच्या स्टार्सनं जे आयोजन केलंय त्याच्याबद्दल तुझे 2 शब्द काय? ॲक्च्युली म्हणजे वडपा गाव बोलला ना तर पूर्ण एरियामध्ये बघाल तर वेअर हाऊस आहेत, पण तरीसुद्धा या गावामध्ये बरीच वर्ष बिनविरोध इलेक्शन होते. तर त्याचं एकटाचं प्रतीक म्हणजे समजायला पाहिजे ही टुर्नामेंट, कारण एवढी जबरदस्त टुर्नामेंट आता नाईटला पहिल्यांदा आणि आयोजन करणं खूप कठीण झालेलं. कारण आयोजन करताना तुम्हाला कॉमेंटर चांगले पाहिजे, अंपायर चांगले पाहिजे. कुठे पण थोडासा गालबोट लागला तरी लोक बोलतात, पण इथे सगळं एकदम परफेक्ट आणि कॉमेंटर म्हणून सगळे एवढे हाय लेवलचे आले आहेत. खरोखर एक नंबर टुर्नामेंट आहे. थँक्यू सो मच फॉर द बेस्ट कॉम्प्लिमेंट. विश ऑल द बेस्ट. वडपेकरांनी यांना आज भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला एक गोष्ट शिकवली आहे. आयोजन पहिल्यांदा जसं करा की सगळेजण म्हणाले पाहिजेत अरे हे नव्हेत, पण त्याच्या पुढे एक लाईन लागली पाहिजे अरे वडपेकर नव्हेत, पण त्यांना सांगा ते पण सिंहाचे छाव आहेत. स्टे ट्यून विथ अस. लेट्स गो टू कॉमेंट्री बॉक्स. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. दोन्ही संघनायकांचं मत अतिशय सुंदर होतं या क्रिकेट स्पर्धेबद्दल आणि 21 धावा झालेत. 22 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचं. लक्ष छोटं आहे बट मेहनत मोठी करावी लागेल टीम जानकी 11 पिंपळघरला थांबवण्यासाठी. लोवर फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत समोर मिड ऑफला. ॲड झाली या ठिकाणी एक सिंगल. एका सिंगलनं दोन्ही बॅटर्सचं अकाउंट ओपन होताना पाहायलाय. पहिली सिंगल आली प्रणयच्या बॅटमधनं. आता आली प्रणव स्ट्रायकर एंडला. हलक्या हातानं सॉफ्ट हँड लेट कट बॉल चालला थर्ड मॅनला. आउटफील्ड खूप फास्ट आहे. रेस लागली आहे फिल्डर आणि बॉल मध्ये आणि फायनली बीट केला फिल्डरला. बॉल फरार. हा आहे तो 4 चौकार. चौकारानं धावफलक वेगानं पुढे चालला. टेम्परामेंट खूप चांगली आहे जरीमरी अलीमगड टीमकडे. धावफलक 4 ने पुढे चालला. 6 धावा धावफलकावरती. अजूनही बॉल शिल्लक आहेत इथे मैदानावरती 21 आणि रन्स जर आपण पाहिले ना तर आता लेस दॅन रन बॉल. रिक्वायर रन 4.57 वरती आलाय. कारण सुरुवात अतिशय सुंदर झाली आहे. गोलंदाजी फार चांगली झाली आहे आणि जरीमरी मातेच्या आशीर्वादानं उतरलेला अलीमगड सध्या लिव्ह इन टॉप आहे. हलक्या हातानं बॉटम हँडचा खूप चांगला वापर. ड्राईव्ह करतात समोर लॉंगॉलला. एक सिंगल अजून ॲड झाली आहे. हारलात तरी चालेल. पिंपळघर पण खेळ खेळताना असा खेळा की समोरच्या टीमला देखील तुमचं नाव ऐकलं ना की तुम्ही लढलात कसं याची चर्चा झाली पाहिजे. बॉडी लँग्वेज खांदे सध्या थोडेसे घसरलेले वाटतात बट त्या खांद्यांना मनगटातल्या जोर या ठिकाणी दाखवायचं पिंपळघरला तर विकेट्स काढावा लागतील. हा क्लीन बोल्ड फलंदाज बाद आणि धक्का लागलाय मैदानावरती. पहिला काही क्षण अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं जरूर पाहत होते. फलंदाज बॅटला स्पर्श होऊन यष्ट्यांवरती बॉल जाऊन त्या ठिकाणी आदळला. कदाचित जर बॅटला स्पर्श न करता क्लीन बोल्ड झाले असते तरी देखील अंपायर्सला कदाचित नो बॉल घोषित करावा लागला असता. जर हा कमरेच्या वरती असता तर नवीन नियमानुसार बरोबर ना उमेश सर. आणि बदलत्या नियमानुसार आता क्रिकेट देखील खूप बदललं.
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सगळे रूल्स फॉलो केले जातात आणि त्यात अतिशय सुंदर अंपायरिंग आज आपल्याला पाहायला मिळते आहे. उमेश केने सर, देसाई सर आणि बाळा इकारे सर या तिन्ही लेजंडरी क्रिकेटर्स, लेजंडरी अंपायर्सच्या माध्यमातून कौतुकास्पद कामगिरी. बाळा इकारे सर आणि उमेश केने सरांमध्ये देखील आखोआखो इशारे सुरूच होतं. ज्यावेळी बोल्ड झालं त्यानंतर एक छोटासा सिग्नल पोहोचला की बॅटला लागला, त्यानंतर टॉपिक क्लोज झाला. विकेट येते नंबर फर्स्ट. 7 वरती पहिला धक्का लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार, हलक्या हाताने. इतकं सुंदर होतं ना यावेळी बॅट्समनचं टायमिंग. इझिली क्रिकेट त्याच्यासाठी किती सोपं आहे ते त्यानं इथे दाखवलं, कारण त्याला माहिती आहे आता शांतता देखील मैदानावरती मोठी दहशत निर्माण करणार आहे. आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा. धावफलकावरती षटक पहिलं संपल्यानंतर 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती. यात बॉल शिल्लक आहेत मैदानावरती अजून येणारे 18 आणि जिंकण्यासाठी 14 धाव्याची गरज आहे. लवकरच अजून एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. ऑलवेज माय फेवरेट. मी पहिल्यांदा आमने लोणारमध्ये ज्यावेळी आलो जो मानसन्मान मिळाला तो मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. आणि ती स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 आपल्या भेटीसाठी येते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तम दादाचा वाढदिवस असतो आणि दादाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 1 जानेवारी ते 4 जानेवारी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आमने लोणारची अभिमानाची, सन्मानाची मुठवळ गावाची क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव या ठिकाणी. आणि आयोजक आहेत स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. तर आवर्जून या स्पर्धेमध्ये यायला विसरू नका. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026. बेस्ट ऑफ लक फॉर दी मॅनेजमेंट मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. अतिशय सुंदर बॉल, लोवा फुलटॉस होता. बॉल झाला समोर मिड ऑफला. एक सिंगल, एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. आधी आपल्यासोबत 10 टीम्स होतं, त्यातून 2 मॅच जिंकून संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाला. आई गावदेव खांडवळ 2 सामने जिंकून त्यांनी टेबल टॉप केलाय. त्यानंतर खारबावने 1 सामना जिंकला, त्यांना ड्रॉ सोबत आपण विन दिलाय. म्हणजे 2 मॅच जिंकून खारबाव देखील पुढे आली आहे. जाणता राजा आता या मॅचचा जो विजेता आहे, पुढच्या मॅचचा विजेता भिनार किंवा केवणी दिवे सोबत खेळेल आणि त्यानंतर जो ड्रॉ होईल तो फक्त विनसमध्ये असेल. तिकडे खारबावला ड्रॉमध्ये संधी दिली जाणार नाही. धन्यवाद. स्विच इट खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. आता जे रिॲक्शन्स होते ना बॅट्समनचे, कदाचित घरी गेल्यानंतर जरीमरी आलिमगडच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एखादं स्टिकर बनेल आणि त्याच्यावरती ह्या मोहे मोहे मुमेंट्स तुम्हाला कॅप्चर होताना पाहायला मिळतील. बीट झाल्यानंतर जे रिॲक्शन्स होते खतरनाक होते प्रणवचे. 4 बॉल आणि 6 रनवरती सध्या प्रणय बॅटिंग करतो. 9 धावा धावफलकावर, विकेट गेलेली 1. इथे फटका चांगल्या प्रणवच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला अतिशय सुंदर ड्राईव्ह. एक सिंगल अजून धावफलकावरती ॲड केली जाईल. आणि काय आयोजन केलं वडपे आज ना. खरं सांगायचं झालं तर अनेक जण म्हणत असतील की वडपे कुठे ना आम्हाला शँग्रीला रिसॉर्टच्या आजूबाजूला पाहायला मिळतो. पण आता वडपे गाव आहे ना क्रिकेटच्या इतिहासातील अशी स्पर्धा घेऊन आलाय की येत्या काळामध्ये वडपे गाव आणि त्यांची स्पर्धा कधी येते याच्यावरती पूर्ण ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यांचं लक्ष असेल. कारण ही स्पर्धा आम्हाला खेळायची आहे. बस इतकंच आता प्रत्येक संघाचं स्वप्न राहिलंय. आयोजकांनी जी स्वप्न पाहिली ती पहिल्या मॅचमध्येच पूर्ण झाली. पहिला सामना जसं फ्लड लाईट्स ऑन झाल्या, इथलं आयोजन प्रत्येक संघानं पाहिलं. वडपेकरांनी लाखो मनं जिंकली आणि आज स्वर्गीय बाळाराम गणुशेला स्मृती चषक पहिल्याच पर्वात यशाच्या उंच शिखरावरती रेकॉर्ड ब्रेक करताना पवनपुत्र वडपे ओमकार ग्रुप आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय रुपेशजी बाळाराम शेलार साहेब त्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. रणवीर इथंमध्ये थोडीशी मिस्टेक. धावफलकावरती धावा डबल डिजिटमध्ये 10, अजूनही 12 आहेत ना. 14 बॉलमध्ये त्या वाचवायच्यात, त्यासाठी प्रयत्न अजूनही कुठेही दिसलेले नाही आहेत. टीम जानकी 11 पिंपळघरचे 1-2 विकेट्स 2-3 डॉट बॉल पिंपळघरनं जर टाकले ना, हा सामना पुन्हा रंगात येताना आपल्याला पाहायला मिळेल. निसर्गाच्या रम्य
सानिध्यात वसलेलं वडपेगाव डोंगर माथ्याच्या पायथ्याशी असणार मासाहेब जिजाऊ क्रीडांगण. ऑन साइडला बॉल डीप मध्ये चालला मिड विकेटला. कुठेही घाई करत नाहीयेत बॅटर्स. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावरती 12 धावा धावफलकावर. डबल 8 झाली. 2 धावेने धावफलक पुढे चालला 12. हर बार ऑनलाइन अपडेटर गलत नहीं होता मेरे भाई, कभी कभी वो भी सही होता है. 12 लॉस ऑफ 1. इथे फटका फसलाय. कॅच इम्पॉर्टंट आहे, कॅच इम्पॉर्टंट आहे. नाही झाली आहे, पोहोचू शकले नाही आहेत फिल्डर. कॉल झाला नाही. मिड ऑन घेणार की लॉंग ऑन. तुला नाही मला दे धरणीला. धावफलक पुन्हा पुढे जाईल. षटक संपलंय मैदानावरती दुसरं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे धावफलकावरती झाले 14. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 12 आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धावा या मॅचमध्ये करायच्यात. 12 चेंडू 8. फिल्डर्स जे मैदानावरती आपण खेळताय स्वेटर विअर करून तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. आयोजकांचा मेसेज तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. ऑन ग्राउंड फिल्डिंग टीममध्ये एक प्लेयर्स आहेत. स्वीट टी शर्ट आय थिंक येस रिमूव्ह करायचे. आतमध्ये टी शर्ट चालेल पण तुम्हाला काढावं लागेल. तुम्ही वरती घालू शकता टी शर्ट त्याच्या हवं तर. ऑर्गनायझर्स त्यावेळी लंच डिनर ब्रेकमध्ये होते म्हणून त्यावेळी तुम्हाला थोडीशी सूट मिळाली. आता सगळे जागे झालेत पुन्हा एकदा. कारण मगाशी मॅच हारलेले ते टेन्शन पण असतं ना एक 5-10 मिनिटं. ते जायला पण थोडा वेळ लागतो. आता ते गेलंय. आता त्या रोलमधनं ना पुन्हा ऑर्गनायझरच्या रोलमध्ये त्यांची एंट्री झालेली आहे सर. धावफलकावरती धावा 14. विकेट गेलेली 1. गोलंदाज तयार आहेत बॉलिंग ट्रॅकवर. षटक सुरू झालं मैदानावरती नंबर 3. उमेश केनेसर अंपायरच्या भूमिकेत. ऑन स्क्रीन सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. उद्या त्यांचा निंबवली संघ देखील इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्याच गावातील टीम आहे. निंबवलीनं देखील अनेक स्टार्स खरं तर टिटवाळा परिसराला दिलं. टिटवाळामध्ये देखील अनेक क्रिकेट टुर्नामेंट सातत्यानं होत असतात. मागचे काही वर्ष जर पण मागे गेलो तर मयूर चषक टिटवाळ्यातील वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. साजिदबाईंची बनलेली स्पर्धा असेल किंवा अलीकडच्या काळात निलेश भाऊ शेलार यांनी केलेलं आयोजन असेल किंवा ग्रामीण ज्या लीग्स होतात दोन्ही संघटनेच्या माध्यमातून कल्याण भागात किंवा टिटवाळा परिसरात क्रिकेट हळूहळू खूप पुढे जातं. त्याचा आवर्जून उल्लेख व्हायला हवा. शफल झाले. फाईन लेगच्या वरनं उडवायचं होतं नाही जमलं. बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 4 बॉल तुमच्याकडे एक्स्ट्रा होते त्यातून आता 3 राहिलेत. रन बॉल जर मॅच पाहिली तर तसं 8 पाहिजेत. 11 बॉल मात्र बाकी आहेत. 3 बॉल एक्स्ट्रा जात त्याच्यामुळे रिक्वायर्ड रन रेट 4.36 वरती आहे. त्या उर्वरित 11 मधनं जर 5 बॉल डॉट टाकतीये ना टीम जानकी 11 पिंपळघर तर जरी मरी आलिमघरला इकडनं देखील सामना हार्ड होऊ शकतो. आता अटॅकिंग फील्ड सेटअप झाला. फिल्डर सगळे चार्जअप झालेत. क्लोज या ठिकाणी फील्ड सेटअप सिंगल वाचवण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतात. हा फुल टॉस. अगदी या फील्ड प्लेसला तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाही आहात जिकडे कव्हर एक्स्ट्रा कव्हर खाली आहे आणि बॅट्समनला तुम्ही आरामात ऑफ स्टंपला फुल टॉस टाकाल तर रिझल्ट हा असेल तो रूम क्रिएट करून एक्स्ट्रा कव्हरला आरामात गॅप शोधेल आणि इनफिल्डच्या वरनं बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. 4 धावा म्हणजे जी काही आशा होती ना ती आता जवळजवळ संपुष्टात येत चालली आहे. कारण आता समीकरण अगदी सोपं झालं आहे. जरी मरी अलीमघर या मॅचच्या पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर पाहायला मिळते. विथ द बॉल त्यांनी रॉक मैदानावरती केलं. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अगदी रॉकस्टार सारखे मैदानावरती दहाडत होते. विकेट्स काढले जात होते आणि त्याचा फायदा झाला. रनचेसला वाट्याला फक्त 22 धावेचं. बॉल तयार. स्विच इट खेळायचं होतं यावेळी नाही जमलं. अपील 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 सुरूच स्ट्रॉंगली. नॉट आउट. अजूनही फाईट करते टीम पिंपळघर. त्यांना माहिती आहे 1-2 विकेट्स आले कुठेतरी चान्स बनेल. यष्टी रक्षकाचं अपील त्याच्यासोबत मिड ऑन गोलंदाज शॉर्ट थर्डमॅन फ्लाइंग स्लीप सगळे अपील करत होते. समीकरण मैदानावरती उरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. येणारे बॉल शिल्लक आहेत 9. धावा पाहिजेत 4.
18 धावा धावफलकावर, विकेट्स डॉट सगळं काही मैदानावरती पाहिजे. बॉल तयार, हा अर्ध्या विकेटवरती टाकलाय बाउन्सर आणि तो डोक्याच्या वरून फ्लाय झालाय. त्यामुळे अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना 1 फॉर दी ओव्हर आणि त्या सोबतीनं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे आणि त्यामध्ये अशा एक्स्ट्रा खर्च झाल्या तर मात्र पॉकेट मनी लॉस जाणारा. बिनारचे आदरणीय किरणजी भोईर आपण या ठिकाणी उपस्थित असाल. बिनारच्या राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव, अनेक सारे पद ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये भूषवले. किरणजी भोईर यांना विनंती आहे, तसेच त्यांच्या सोबतीनं विशालजी भोईर आपण आला असाल. आपण देखील या व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार रुपेशजी शिलार यांच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. टीमची टोटल धावफलकावरती 19 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. टीमची टोटल धावफलकावरती 19. या विभागातील अजून एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गावदेवी स्पोर्ट्स व शिवसेना शाखा दोंडा वडवली पश्चिम आयोजित हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक आपल्या भेटीसाठी येत आहे. येत्या 29 जानेवारीला ते 3 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग करायचा असेल, तुम्ही प्रज्वल दळवी किंवा या स्पर्धेचे आयोजक शिवसेना शाखा प्रमुख दोंडा वडवली संजयजी दळवी साहेबांसोबत संपर्क साधू शकता. स्कोर धावफलकावरती आपण एक नजर टाकूयात 19. आणि या दरम्यान आज एकच चर्चा सुरू आहे की मैदानावरती फ्रंटलाईट खतरनाक आहेत आणि त्याचं पूर्णपणे श्रेय जातं फ्रंटलाईटचा किंग खांडप्याचा शेर रुपेशदा पाटील यांना. आफ्टर लॉंग टाईम स्वागत आहे भाऊ आपलं. आणि 9 लाख रुपये खर्च केलेत म्हणून तर उजेड इतका खतरनाक पडला. खर्च आहे तभी तो भाई चर्चा आहे. मॅच फिनिश, बॉल चालला डीप थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जबरदस्त विद्युत प्रकाश जो तुम्हाला सध्या पाहायला मिळतोय रुपेश पाटील खांडपे मंडप डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून. आणि मॅच जिंकली आहे जरीमरी अलीमगड संघानं. त्यांचं करूयात आपण अभिनंदन. प्रदीपदादा फॅम टीम जरीमरी अलीमगड या ठिकाणी जिंकली या मॅच आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. जानकी 11 पिंपळगर काहीशा रन्स कमी जरूर आले, फलंदाजांचं अपयश, गोलंदाजांची मेहनत फार सुंदर होती. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या आपण मॅन ऑफ द मॅचकडे बघतोय. पुढची मॅच तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल, ज्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होतं. गावदेवी इन ॲक्शन आपल्याला टीम पाहायला मिळेल. केवणी दिवे आणि इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल रातो के कातिल मिस्टर अवकेश. हिरो दिसते भाऊ, आज व्हाईट टी शर्ट घातली आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावरचा ग्लो अजून वाढलाय. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच प्रणव पाटील. आदरणीय अरविंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देऊ. 6 मॅच आतापर्यंत कंप्लीट, 5 मॅच कंप्लीट झाल्यात. आता 6वा सामना सुरू होतोय. एक विनर आपण कव्हर केली आहे आणि खारबावला बाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी करूयात आपण बदलाव. खूप चांगले प्रयत्न होते पिंपळघर. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 23 धावा होत्या आणि त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आताच आपण अनाऊन्स केला. सामनावीराचा पुरस्कार जातोय प्रणव पाटीलला. प्रणव बी फास्ट, लगेचच यायचं. मॅन ऑफ द मॅचसाठी अतिशय सुंदर ट्रॉफी आहे, अरविंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ती देतोय. राकेश इंटरप्राइजेस टॉस बॉक्समध्ये या. एक मेडल आणि त्या सोबतीनं ट्रॉफी देऊन आपण त्या ठिकाणी सन्मान करत आहोत. अरविंद पाटील यांचे शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार तिकडे दिला जाईल प्रणयला. अरविंद दादा या आपण. अरविंद दादाच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाते. आणि टीम विनर जरीमरी अलीमगड कुठेही जाऊ नका, या मॅचचा विनर लगेचच फाईट करणार आहे. चला उतरायचं मैदानावरती टीम भिनार आणि टीम केवणी दिवे. लगेचच, जास्तीचा वेळ नाही आहे, सामना आपण लगेच सुरू करतोय.
टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम केवनी दिवेनं 11 वाजून मिनिटं झाली आहेत 34. 11 वाजून 36 मिनिटांनी मैदानावरती फिल्डिंग लागायला पाहिजे याची काळजी घ्या. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. या कॉम्बॉक्समध्ये करूया बदलाव. हरेश पांड्या सर आणि त्यांच्या सोबतीनं आपण ऐकूयात 28 वर्षाचा अनुभव समालोचन क्षेत्रातला सिद्दीकजी भावे सर. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शुभ संध्या मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय बाळाराम गणू शेलार स्मृती चषक 2025 आजचा पहिला दिवस. 9 सामने आणि आता एक नवीन सामन्याला सुरुवात होत आहे. सानवी 11 आवाज भिनार विरुद्ध गावदेवी केवणी दिवे. तर दोन्ही टीमचे खेळाडू मैदानामध्ये सराव करून उतरलेत आणि दोन आघाडी